हिंजवडी मधली एक आयटी कंपनी ज्यावर एसआयटी चौकशी व्हावी हे आदेश थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। या कंपनीचं नाव आहे फ्लायनॉट। हिंजवडीमध्ये ऑगस्ट 2025 पासून कन्सल्टन्सी फर्म म्हणून एस्टॅब्लिश झालेली ही जी कंपनी आहे, ही कंपनी जे नवीन फ्रेशर इंजिनियर्स जे आहेत त्यांना जास्त पैशाचे आमिष किंवा जास्त पगार मिळेल अशी आमिष दाखवून त्यांच्याकडून 1 लाख ते 2.5 लाख रुपये पहिले स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करून घेणार। आणि हे जे नवीन फ्रेशर्स आहेत इंजिनियर, ज्यावेळेस त्यांनी 2-3 महिने काम केले मग त्यांना पगार मिळाला नाही, तर त्यावेळेस त्यांनी जेव्हा पगाराबद्दल विचारलं त्यावेळेस ही कंपनीने त्यांना रिजेक्ट केलं, काहीतरी वेगळेच कारण देऊन। मग त्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट नाही झाला किंवा तुमचं काम तेवढं व्यवस्थित नाहीये, आणि असं करत करत त्यांनी कित्येक तरी फ्रेशर इंजिनियर्स जे आहेत, म्हणजे हे जे नवीन जनरेशन आहे ह्या इंजिनियर्सची फसवणूक केलेली आहे। आणि 1-2 करत करत म्हणजे हा जो आकडा आहे 1 लाख ते 2.5 लाखापर्यंत हे पैसे घेत होते एका व्यक्तीकडून, आणि हा जो आकडा आहे आता तो कोट्यवधींमध्ये गेलेला आहे। आणि हा जो मुद्दा आहे तो विधानसभेमध्ये आमदार शंकर जगताप यांनी समोर मांडला। आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य जे आहे ते सगळ्यांना समजलं आणि ही गोष्ट जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली, तर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीवर एसआयटी चौकशी व्हावी हे आदेश दिलेले आहेत। म्हणजे जर आपण बघितलं तर सध्या इंजिनियर्स जे आहेत त्यांना तशी पण जॉब्स जे आहे ते मिळणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये। आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पण जर एवढे पैसे घातल्यानंतर त्यांची फसवणूक होत असेल तर एखाद्या नवीन व्यक्तीची जी ही फसवणूक आहे ही त्याला परवडण्यासारखी बिलकुलही नाही। आता या कंपनीवर एसआयटी चौकशी तर डेफिनेटली होणार आहे। ते आता ती चौकशी कशा पद्धतीने पार पडते किंवा हे जे आता फ्रेशर्स आहेत यांचे पैसे कधी मिळणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। तर या फ्लायनॉट कंपनीमध्ये तुमची पण फसवणूक झालेली आहे का, किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही या कंपनी बद्दल कुठे ऐकलंय का? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।